जालना नांदेड समृद्धी महामार्ग मोबदल्यावरून शेतकऱ्यांचा तीव्र संताप, पोलीस बंदोबस्तात उभ्या पिकांवर बुलडोझर। जिंतूर जालना नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनावरून गुरुवारी जुलै 16 मारवाडी शिवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमिनी ताब्यात घेण्याचे काम सुरू केले, मात्र शेतकऱ्यांनी या कारवाईला तीव्र विरोध दर्शवला। या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या उभ्या बागायती पिकांवर बुलडोझर फिरवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। प्रशासनाचा बळाचा वापर सकाळपासूनच मारवाडी शिवारात दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल SRP आणि मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले होते। शेतकऱ्यांनी कामाला विरोध करूनही पोलीस संरक्षणात यंत्रसामग्रीचा वापर करून पिकांचे नुकसान करण्यात आले। या कारवाईमुळे संतप्त झालेल्या बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर कडाडून टीका केली आहे। शेतकऱ्यांचे गंभीर आरोप, या आंदोलनात रामप्रसाद देशमुख, भगवान देशमुख, गणेश देशमुख, ओमकार भांबट, राधाबाई भांबट आणि रामकिशन भांबट यांसह अनेकांनी सहभाग नोंदवला। शेतकरी संघटनेचे नेते रमेश माने, अमृतराव शिंदे आणि गणेश पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला। शेतकऱ्यांच्या दाव्यानुसार न्यायालयीन आदेशांकडे दुर्लक्ष, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयांची अंमलबजावणी न करता जमीन संपादित केली जात आहे। त्रुटीपूर्ण प्रक्रिया, जमिनीचे फेरमूल्यांकन न करणे, चुकीचे गुणांक लागू करणे आणि गावठाण प्रभाव क्षेत्राचा विचार न करणे अशा गंभीर त्रुटी भूसंपादनात आहेत। अपारदर्शक कारभार, चुकीच्या अहवालांच्या आधारे निवाडे जाहीर करून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी या अन्यायकारक भूमिकेविरुद्ध कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे।